आणि लाईव्ह स्ट्रीम जे सोशल मीडियावर बघतायत त्याही सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि देवेंद्रजी, आपलंही मनापासून पुण्यात स्वागत. खूप खूप धन्यवाद. पुणेकरांच्या वतीने प्रश्न विचारायला मला सांगितलंय. खरं तर जरा धडकीच भरली आहे, कारण मी पुण्याची नसून पुण्याची सून आहे. तर सगळी सासरची मंडळी समोर जज करायला बसली आहेत असं मला वाटतंय. काही चूक भूल झाली तर आत्ताच मी आधीच माफी मागते. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की काय म्हणताय देवाभाऊ? देवाभाऊ काही म्हणत नाही, देवाभाऊचं काम बोलतं. वा, तुम्ही म्हणताय तुमचं काम बोलतं, मग अजितदादा सारखे टीका का करतात? अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं, अजितदादा बोलतात. पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही, कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. BJP नंबर 1ची पार्टी आहे आमच्या. अरे जरा तुम्ही मीडियावाले बसा बाबा, खूप काही फोटो काढायची गरज नाही आहे, आम्ही नंतर देऊ फोटो तुम्हाला. शांत बसा आता बिलकुल. तर आम्ही ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आहोत, आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो आहोत तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया, आणि एकमेकावर, एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये. मी आत्तापर्यंत तो संयम पाहिला आहे. त्यांचा संयम थोडा ढळला आहे. कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतोय, त्यामुळे ते बोलतायत, पण 15 तारखेनंतर नाही बोलणार. तुम्ही लोकांना जवळ आणणारे एक्सपर्ट आहात. तिथे भाऊ भाऊ तुमच्यामुळे जवळ आले आहेत, इथे भाऊ बहीण तुमच्यामुळे जवळ आलेत. तर राज्यात एकत्र आहात, मग या स्तरावरती दादा आणि तुम्ही एकत्र का नाही? पहिल्यांदा तर मला आनंद आहे कुठलाही परिवार जर एकत्रित येत असेल तर, आणि त्या बाबतीत मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी मला क्रेडिट दिलं एकत्रित येण्याचं. आणि ते क्रेडिट मी याकरता घेतलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं जे स्वप्न होतं, ज्याकरता त्यांनी स्वतः प्रयत्न केला, पण त्यावेळी दोन भाऊ एकत्रित आले नाही, ते जर माझ्यामुळे एकत्रित येत असतील तर मला असं वाटतं की मी चांगलंच काम केलंय, मला त्याचा आशीर्वादच मिळेल. आता बहीण आणि भाऊ नेमके एकत्रित आले आहेत का, आणि ते माझ्यामुळे आले असतील तर तेही मला धन्यवाद देणार आहेत का, हे मला कल्पना याची नाही. 15 तारखेनंतर कळेल. 15 तारखेनंतर कळेल. अजितदादांचा विषय निघालाच आहे, तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे. तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारे जेवढे विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे. अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला?